शुभ सकाळ सर्वांना. आज आमच्या गावी काल्याचं कीर्तन होतं. त्यामुळे मी आणि तेजू घरातली सर्व कामावरून निघालो सणसवाडीला. सणसवाडीला जात असताना रस्त्यानं खूप साऱ्या दिंड्या दिसत होत्या, ज्या की कार्तिकी एकादशी निमित्त आळंदीला निघाल्या होत्या. मी आणि तेजू भैरवनाथाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो. काल भैरव जयंती होती. काल जाऊ शकले नाही, परंतु दर्शनाची आस मात्र मनात राहून गेली होती. त्यामुळं मी पहिलं दर्शन घेण्यासाठी पोहोचले मंदिरात. दर्शन घेऊन आले ऑफिसवरती. ऑफिसलाही देवपूजा करून घेतली. त्यानंतर ऑफिसमधलं कामही करून घेतलं आणि आम्ही निघालो धानोऱ्याला दर्शन घेण्यासाठी. इकडे खूप छान कार्यक्रम झाला होता. मला यायला लेट झालं होतं, परंतु इथे झालेला सोहळा आपणा सर्वांना दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. त्यानंतर मी तेजूनं घेतलं दर्शन. आज नाथ महाराजांचं रूप खूप सुंदर दिसत होतं. खूप छान अशी सजावट केली होती. त्यांचं दर्शन घेऊन मी निघाले नणंदबाईंच्या घरी. नणंदबाई काशीचं दर्शन घेऊन आल्या होत्या, त्यामुळं त्यांच्या दर्शन घेण्यासाठी मी गेले होते. प्रवासानं एवढ्या दमल्या होत्या की त्यांना कणकणी आली होती. आमची भाचीबाई काशी करून आली होती, म्हणजेच काशीचं दर्शन घेऊन आली होती. त्यानंतर आमच्या भाचीबाईनं खूप सारे अंडी, खूप सारी वांगी ब्रँडेडच्या बॅगेमध्ये भरून, अंडी ब्रँडेड आहेत आणि वांगीही ब्रँडेड आहेत, कारण मामी मीच ब्रँडेड आहे असं हिचं म्हणणं. खूप कॉमेडी आहे ही भाची, मला फार आवडते. खूप सारे अंडे दिदूनं मला दिली होती. आता पाहते घरी जाताना किती फुटत आहेत. त्यानंतर वेळ आली निरोपाची. निरोप म्हणलं की बायकांचं हळदी कुंकू झालंच पाहिजे. त्यात या नणंदबाई. मग माझा मेकअप तर करणारच ना. मीही थोडासा करून घेतला, थोडं फोटोशूट केलं आणि केलं टाटा बाय बाय. कसं दिसतंय का नाही लखाबाईसारख्या. मग काय, त्यांना केलं टाटा बाय बाय आणि निघालो घराच्या दिशेने. गाडीवर अंडी जपून नेण्याचा प्रयत्न केला, पण 2 अंडी मात्र फुटलीच. त्यामुळे माझी साडी झाली खराब. पटकन ड्रेस चेंज केला आणि मटेरियल डिस्पॅच केलं. असं झाला दिवसाचा शेवट.